आज मी फायनली आंबा खाल्ला, तो पण हापूसचा गोड आंबा. कारण लास्ट टाईम खाल्ल्यानं तो आमच्या झाडावरचा होता. बट मी हे माझ्या नवऱ्याला आणायला सांगितलेले आंबे, कधीपासून सांगितलेले. फायनली घेऊन आला. लगेच 3-4 कापले, पण 1 डझनच आणलेले. बट आता रेट थोडा जास्त आहे, त्याच्यानंतर हळूहळू कमी होतो जसं जसा पावसाळा. पण आंबे खाऊन ना जग जिंकल्यासारखं वाटतं सिरियसली यार. आणि जेवल्यावर दुपारी तर इतका गोड रस्सासारखा रसमलाई असतं ना, त्या टाईपचा आंबा यार. सिरियसली खूप भारी वाटलं. त्याच्यानंतर इव्हिनिंगला आम्ही ना बीचवरती गेलेलो वरसोलीला, असं जर फिरायला. माझी सिस्टर आले, तुम्हाला माहीतच आहे. तर तिला घेऊन आम्ही थोडंसं फिरायला गेलेलो आणि आम्ही ना कॅमल राईड करत होतो. फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स होता हा आमच्यासाठी. तर विचार केला आणि बोलली जाऊ दे आपण करूया. तर एक्सपिरियन्स तर बोलाल तर खूप चांगला होता. भीती पण खूप जास्त वाटत होती, पण वरती बसलो ना असं वाटतं की कुठे वरती होत, कारण माणसं छोटी दिसत होती आणि अख्खा बीच दिसत होता. खूप मस्त एक्सपिरियन्स. आणि थोड्या वेळासाठी असं पण वाटत होतं की घोड्यावर बसलो आहे की का, इतका हालत होता आणि टर्न मारताना पण मजा आली खूप. आणि मला मोबाईल पण इतका नीट पकडता नाही येत नव्हता व्हिडिओ काढायला, कारण खूप भीती पण वाटत होती. पण हा एक्सपिरियन्स ना आमचा खूप मस्त वाटला. थोडासा काहीतरी वेगळं भारी वाटलं. त्याच्यानंतर अशीच बीचवरती राऊंड मारलं, फोटोशूट केलं, सनसेट एन्जॉय केला. कारण सनसेट मला खूप जास्त आवडतो. जेव्हा सनसेट असतो ना तेव्हा बीचवर जायला खूप आवडतं. फोटो व्हिडिओ पण खूप मस्त येतात आणि व्ह्यू पण खूप भारी असतो. आणि माझ्या भावाला सांगितलेलं शूटच्या लेस लावायला. असा होता माझा आजचा दिवस. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय.